सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून निर्माण झालेला राजकीय वाद आता न्यायालयात पोहोचण्याची शक्यता आहे. बहुमत नसताना सत्ता स्थापन करणे, धक्काबुक्की आणि सदस्यांना मतदानापासून रोखल्याच्या विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणावरील सुनावणी रखडल्यामुळे तक्रारदारांनी आता थेट उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आयुक्तांना सुनावणीसाठी योग्य ती कार्यमर्यादा घालून देण्याची मागणी याचिकेद्वारे केली जाणार असल्याची माहिती तक्रारदारांचे वकील ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी दिली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची जी झालेली निवडणूक होती, ज्याचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी होते, त्यांनी घेतलेली जी निवडणूक आहे ती बेकायदेशीर घेतलेली आहे, नियमानुसार घेतलेली नाही. या अनुषंगानं सक्षम अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही तक्रार दाखल केली होती. 1/4/2026 रोजी आम्ही ती त्या ठिकाणी तक्रार मला वाटतं दाखल केली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुनावण्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या आहेत. परंतु अंतिम सुनावणी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सर्व गैरअर्जदाराचे म्हणणे आल्यानंतर 1 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला तारीख देऊ अशा पद्धतीचा एक रोजनामा त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि अंतिम सुनावणीच्या तारखेच्या अनुषंगानं अद्यापपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी नोटीस आलेली नाही. प्रामुख्यानं जिल्हाधिकारी महोदय, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांचं म्हणणं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स, आणि अंतिम युक्तिवादाची तारीख काय आम्हाला अद्यापर्यंत मिळालेली नाही. त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2 वेळेला अर्ज दिला आणि विनंती केली की आम्हाला सुनावणीची त्या ठिकाणी योग्य ती संधी द्यावी. प्रामुख्याने ज्या वेळेला वेळ जर बघितला निवडणुकीचा तर तो फार कमी राहिलेला आहे, मर्यादा जर बघितली तर कमी राहिलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी सुनावणीची निश्चित अशी तारीख आणि वेळ कळवण्यात आलेली नाही. म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्या अनुषंगानं याचिका करण्याच्या त्या ठिकाणी तयारीत आहोत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.